ईव्हीएम घोटाळा कसा होतो त्याचं निदर्शन मी आपल्याला करून दाखवतो, प्रात्यक्षिक करून दाखवित आहे. आता मी हे उघडत आहे. हे बघा, इथे काही नाही. आता कोणतीही पर्ची किंवा कागद नाही. पुन्हा मी हे बंद करतो आणि आता मी वोटिंग करीत आहे. ज्यावर मी केळे निशाणावर वोटिंग केली ते केळे निशाण दिसत आहे. आता पुन्हा एकदा मी केळे निशाणावर दाबतो. पुन्हा केळे निशाणे दिसत आहे. आता उघडलं पाहिजे. आता लाईट गेल्यानंतर काय परिणाम होतो त्याचा आपण बघूया. उघडा. आता मी उघडून दाखवतो. बघा, हे आपण केळ्यावर दाबून सुद्धा ऍपलवर हे आलेलं आहे. म्हणजे अशा तुम्ही कुठच्याही निशाणा दाबलं तरी भाजपलाच हे मत जाणार याचं यावरून स्पष्ट होते. तर या अशा रीतीने ईव्हीएमचा घोटाळा आहे तो आपण प्रत्यक्ष पाहतात आणि आमची मागणी आहे की ईव्हीएम मशीनी बंद करावी आणि त्याऐवजी बॅलेट पेपर द्यावं.